नमस्कार, डिजिटल श्रीमध्ये या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून मी स्वागत करते। व्ही स्कूल ॲप या ॲपवरती ॲज अ पालक म्हणून आपण विद्यार्थ्यांचा कसा अभ्यास घ्यावा ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। कशा प्रकारे आपण लॉग इन करायचं, काय काय स्टेप आहेत ते आपण पाहूया। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद। प्ले स्टोअरवर जाऊन व्ही स्कूल ॲप डाउनलोड करायचं आहे तर ते मी करत आहे। बघा इथे दिसत आहे, होत आहे। जसं नेटवर्क फास्ट असेल तसं होतं ते पटकन। तर आता हे झालेलं आहे ओपन। यामध्ये आधी आपल्याला भाषा विचारली जाते, कुठली भाषा तुम्हाला हवी आहे ती सिलेक्ट करायची आहे। तर ऑलरेडी तिथे मी मराठी केलेला आहे आणि इथे खालच्या ग्रीन जी काडी आहे पुढे म्हणून त्याच्यावर जायचं आहे आणि इथे त्यांचे काय काय आहेत, कोणी कोणी ते डोनेट करून ते उभं राहिलेलं ॲप आहे तर ते दाखवलेलं आहे। पुढे हे बघा, हे महत्त्वाचं आहे। हे 4 ऑप्शन दिलेले आहेत। त्याच्यापैकी बघा, तुम्ही शिक्षक आहात का मुख्याध्यापक, तुम्ही पालक म्हणून आपल्याला करायचं आहे। त्याच्यावर टिक करून पुढे त्या ग्रीन बटनाला क्लिक करायचं आहे। आता इथे जे आहे, इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे। जो तुमचा मोबाईल नंबर असेल तर तो मोबाईल नंबर बघा, मी नुसतं एक आकडा टाकला, माझा मोबाईल नंबर तिथे ऑटोमॅटिक इथे आलेला आहे। माझा म्हणजे दुसऱ्यांचा आहे। मला सर्व अटी व नियम मान्य आहेत त्याच्यावर टिक करून SMS द्वारे याच्यावर हिरव्या बटनावर क्लिक करायचं आहे। केल्यानंतर पुढे बघा, आपल्याला OTP येईल आणि त्या OTP तिथे आपल्याला भरायचा आहे। OTP आला SMS द्वारे आणि तिथे आता मी तो भरणार आहे। भरल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे आणि पुढे आपल्याला शिकण्याचे माध्यम आणि इयत्ता निवडायची आपल्याला। तर या छोट्याशा चोचीसारख्या भागाला क्लिक करायचं आणि आपलं मराठी माध्यम निवडून घ्यायचं आणि तसेच तिथे इयत्ताही निवडून घ्यायची। तर मी तिथे 3री इयत्ता निवडलेली आहे आणि निवडल्यानंतर पुढे बघा, या पेजवर अशी काही माहिती आली आहे। पालकाचे नाव, विद्यार्थ्याचे नाव, लिंग, आपला जिल्हा आणि शाळेचा UDAS क्रमांक आहे। माहीत नसेल तर ती शाळा निवडायचं खाली ऑप्शन पण दिला आहे। तर त्याच्यानंतर मग अभ्यास निवडायचा आहे, खाली हिरवं बटन। तर आता मी पालकाचे नाव माझं स्वतःचं टाकून ॲज अ फॉर एक्झाम्पल म्हणून मी दाखवते। माहिती भरून झाल्यावर UDAS नंबर टाकला की आपल्या शाळेचं ऑटोमॅटिक खाली नाव तिथं येतं। ते नाव बघून घ्यायचं आणि मग आपण लगेच पुढच्या पेजवरती जातो। पुढच्या पेजवर जायला ऑप्शन नव्हतं म्हणून मी बॅक आले तर तिथे शाळेचं नाव वगैरे दाखवत आहे की हीच तुमची शाळा वगैरे आहे का। आणि मग पुढे आलं आहे अभ्यास सुरू करा। मग त्याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या पुढे असा काहीसा इंटरफेस येतो। आता याच्यामध्ये वरती सगळ्यात बघा इयत्ता 3री लिहिलेला आहे कोपऱ्यामध्ये आणि थांबाईमध्येच आलं आहे काही, तर हे जरा मी कट करते। आता बघा इथे दाखवलेलं आहे, वेगवेगळे भाग आहेत। तर आपल्याला हे जे खाली 6 घटक दिसत आहेत ना, तर त्याच्यामधलंच एक आपल्याला निवडायचं आहे की विद्यार्थ्यांचा अभ्यास करायचा आहे की काय। तर आता हे बघा, याच्यामध्ये आपण एक घटक निवडूया, हा पहिला, ठीक आहे। अभ्यास सुरू करा। तर त्याच्यामध्ये बघा इथे विषय दिलेत, किती विषय आहे 3रीला तेवढे सगळे विषय आलेत। मराठी, गणित, इंग्रजी, परिसर अभ्यास आणि खेळू करू शिकू। तर त्याच्यामध्ये पहिला हा जो मराठीचा मी क्लिक करते आणि याच्यामध्ये मराठीच्या पुस्तकात जेवढे काही धडे आहेत ते सगळे धडे इथे दिसत आहेत। आणि याच्या पुढे बघा 0% काही अभ्यास केला आहे का, तर तिथे काहीच नाही दाखवत आहे कारण अजून स्टार्ट केलं नाही आहे। तर जेव्हा विद्यार्थी अभ्यास करेल तो धडा त्या घटकाचा, तेव्हा तिथे 100% असं लिहून येईल। तर म्हणजे शिक्षकांना पण समजेल किती अभ्यास केला, पालकांना पण समजेल किती अभ्यास केला। तर मी गणित विषय घेऊन त्यातल्या एखाद्या घटकावर आपण क्लिक करून पाहूया काय येतं। हे बघा, हे असं त्याच्याबद्दल, त्या घटकाबद्दल माहिती आली। वरती भाग आलेत, पहिला भाग, दुसरा भाग, तिसरा भाग, किती भागामध्ये तो अभ्यास विभागला गेलेला आहे, किती भाग पाडलेत त्याचे ते आलेलं आहे। बघा की तुम्ही त्याप्रमाणे देखील अभ्यास करू शकता। इथे खाली बटन आहे ऑरेंज, तिथे स्टार्ट केलं की सुरू होऊन जातं की विद्यार्थी काय अभ्यास करतो ते। तर पालकांनाही खूप सोपं आहे आणि जेव्हा आपण स्टार्ट करू ना तेव्हा काही व्हिडिओज वगैरे येतात। आता आपण एका वेगळ्या विषयाचं खेळू करू शिकू याचं बघूया जरा। तर याच्यावर मी क्लिक केलं आणि
तर यातला कुठला घटक घ्यावा बरं. तर आता एखादा मी गायन हा घेते. तर बघूया, गायनवर क्लिक केलं मी. तर बघा कुठे क्लिक केल्यावरती ते ओपन होते. तर इकडे साईडला इथे क्लिक केलं मी आणि बघा तर इथे गायनासंदर्भात काही माहिती आलेली आहे. भाग बघा 4 वरती दाखवलेले आहेत भाग. तर त्याच्यामध्ये बघा काही गायिका आहे, सुप्रसिद्ध गायिका, यांचे फोटोज आलेले आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना एक घटक शिकताना अनेक म्हणजे जनरल नॉलेज पण शिकतो तो. तर याच्यामध्ये बघा असे वेगवेगळे हे आलेले आहेत. आणि याच्यामध्ये तुम्ही ऐकू पण शकता. हे जे ऑडिओ आहे ना, तुम्ही ऐकू पण शकता. गाणं सांग सांग भोलानाथ दिलं आहे तिथे. आणि इथे स्वाध्याय देखील दिलेला आहे विद्यार्थ्याला, की स्वाध्याय सोडवा म्हणून. हे बघा खाली तुम्ही डाउनलोडही करू शकता आणि शेअरही करू शकता. इथे ऑप्शन दिलेले आहेत ते. तर शैक्षणिक साहित्य म्हणून तुम्ही ते डाउनलोडही करू शकता. इतकं मस्त असं हे ॲप आहे. पालकांना हाताळण्यास अगदी सोपं आहे. कुठलाही विषय घ्या, म्हणजे घरी काही झंझटच नाही पालकांनासुद्धा की लिहितो आहे का बघायला, वाचतो आहे का. मुलं हे अतिशय मनोरंजक पद्धतीने ते करतील. तर आशा करते व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता इथे वरती जे आहे ना 3 रेषा, त्याला आपण क्लिक करू पाहूया की त्याच्यामध्ये काय येतं. तर यावरती 3 रेषा क्लिक केल्यानंतर आपल्याला असं प्रोफाईलचं येतं की तुम्ही कोणाची प्रोफाईल तयार केली आहे. त्याच्यामध्ये सेटिंग्स वगैरे अनेक भाग आहेत. त्याच्यामध्ये आता बघा एडिट आणि प्रोफाईलचं आपण बघूया की याच्यामध्ये मी एक विद्यार्थिनीला इथे ॲड केली आहे. तर इथे प्लसच्या बटनावर क्लिक करून तुम्ही तुमच्या घरात जर 2-3 मुलं असतील, तर तुम्ही 2-3 मुलांचे पालक असाल किंवा काकाचा मुलगा वगैरे असे एकत्र राहतात ना कुटुंब खेडेगावामध्ये, तर तुम्ही त्यांचंसुद्धा जॉईन करू शकता. 4 विद्यार्थ्यांचं प्रोफाईल तुम्ही एका मोबाईलवर बनवू शकता. तर अशा प्रकारे हे खूप चांगलं ॲप आहे आणि त्याचा वापर करा.